नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 24 ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील उड्डाणपुलाच्या खाली वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आमदार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विवेक नावंदर, संभानाथ काळे, कैलास पतंगे, अक्रम बाबा, असलम बाबा, रोहन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते रहमान खान पठाण यांना शिवबंधन बांधण्यात आले. तर वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने जोरदार ढोलताशाच्या गजरात आमदार राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. वाहन चालक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात व डोळ्यात तेल घालून प्रवास घडून आणतात. मोलाचे काम करतात. 1 वर्षाच्या मोफत इन्शुरन्स व मेडिकल कॉलेजमध्ये मोफत इलाज करण्याचा संकल्प आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर अवचार, रहमान खान पठाण, बालाजी सूर्यवंशी, व्यंकटेश आव्हाड, संभानाथ काळे, नामदेव कदम, विनयगिरी पठाण, रहीम इनामदार, सय्यद मुजम्मिल, ज्ञानेश्वर जाधव, इम्रान अन्सारी, भालेराव दादा, शेख नूर, गोमचाळे आदींनी परिश्रम घेतले. काढून घ्यायचे. गोडतेलाचा भाव किती वाढवायचा? 40 रुपयाने वाढवायचा. आणि सर्वसामान्य जनतेला सगळ्या गोष्टी कळतात. कोण काय दूध खुलं नाही एवढं. म्हणून वाढलेली महागाई बघा, वाढलेली बेरोजगारी बघा. इथं महिला सुरक्षित नाहीत, युवक सुरक्षित नाहीत. या महाराष्ट्र विकायला काढण्याचं काम कोणी केलं असेल तर या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं. कर्जाचा डोंगर करून ठेवलाय. या तिजोरीमध्ये 1 रुपया सुद्धा न ठेवलेले सरकार. म्हणून या सरकारला घालवण्याची जबाबदारी आपली. शेवटी महाराष्ट्राचे आपण नागरिक आहोत. महाराष्ट्र आपल्या मालकीचा आहे. म्हणून उमेदवार आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्या स्टेटमेंटला किती महत्त्व द्यायचे. पण अशा स्टेटमेंटला मी महत्त्व देत नाही. जे असेल ते निवडणुकीत होईल. शेवटी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची रणनीती आखली चालली आहे तुम्हाला सर्वांना माहिती. एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात जातो आणि तिथं प्रवेशही करत नाही, त्याची उमेदवारी डिक्लेअर होती. यातून सगळे काही आपल्याला कळालं. 30 साल से मैं परभनी में वाहन चालक मालक संगठन में काम कर रहा हूँ और कई बार हमारे ड्राइवरों से जाने अनजाने में कुछ गलती हो जाती है और उस गलती का खामियाजा किसी का हाथ, किसी का पैर, किसी का सर, या तो कभी कभी ऐसा होता है कि उसके संसार उद्ध्वस्त हो जाता है. उसके बाल बच्चे धूप में आ जाते हैं. उनकी मदद करने के लिए कोई नहीं आता. हमने बार बार इसका प्रयास किया लेकिन वहाँ पे ये हुआ कि हमारे साथ में कोई खड़ा नहीं हुआ. मेरे प्रिय दोस्त अवचार रामेश्वर अवचार ने जैसे कहा कि रहमान भाई, डॉक्टर राहुल पाटिल साहब जिनको कार्य सम्राट कहा गया है वो कार्य सम्राट सबकी तो मदद कर रहे हैं. फिर हमारे परभनी शहर के अंदर जो ट्रांसपोर्ट एसोसिएशन के 3 डिब्बे हैं जिसकी कुल संख्या 2000 से ऊपर है. अगर हम कार्य सम्राट डॉक्टर राहुल पाटिल साहब से अपनी बात रखेंगे तो उनकी प्रतिक्रिया क्या है हम जानने की कोशिश करेंगे. लेकिन जिस वक्त हमने आरटीओ का मामला बताया, हमारे एक्सीडेंट का मामला बताया, यहाँ से 50-60 किलोमीटर 100 किलोमीटर का अगर एक्सीडेंट होता है तो वहाँ पे किसी की मदद नहीं मिलती. तो डॉक्टर राहुल पाटिल साहब ने कहा कि महाराष्ट्र में या महाराष्ट्र से बाहर कोई भी वाहन चालक का अगर अपघात होता है, धक्का लगता है, कुछ परेशानी आती है तो उसके लिए 100% मैं आपके साथ खड़ा रहूँ. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि 3 दिन पहले हमारे एक वाहन चालक है हाजी भाई, इनके गाड़ी का एक्सीडेंट हुआ. साहब और डॉक्टर नावंदर साहब जैसे लोग हमारे वाहन चालक के पीछे खड़े रहेंगे तो मैं ये सोचता हूँ कि मेरे बाद मैं दुनिया में रहूँ या ना रहूँ, लेकिन मेरे बाद में हमारे वाहन चालकों को साथ में लेके चलने वाला कोई ना कोई नेता है, कोई ना कोई बाप है जिसने हमारे सर के ऊपर हाथ रखा है. इसी निस्बत आज डॉक्टर राहुल पाटिल को हमने यहाँ पे बुलाया हमारे उड्डानपुर गंगाखड़ के नीचे. और आज उन्होंने बहुत बड़ी घोषणा की है. उन्होंने कहा कि मैं 1 साल का इंश्योरेंस हमारे जितने भी वाहन चालक हैं उनके लिए करूँगा. दूसरी बात यह है कि डॉक्टर साहब का जो मेडिकल हॉस्पिटल है उस मेडिकल हॉस्पिटल में अगर कोई भी वाहन चालक को कुछ हानि होती है, कुछ क्षति पहुँचती है तो मैं उनके लिए 1 रुपया भी चार्ज नहीं करते हुए
को फ्री ऑफ कॉस्ट में ट्रीटमेंट दूंगा। और इसी के साथ में हमारे एक्यूपंक्चर जिसको कहा जाता है कि डॉक्टर नावंदर साहब जो हड्डी के बहुत अच्छे डॉक्टर हैं, उन्होंने भी कहा रहमान भाई हमारे वाहन चालकों में अगर किसी का एक्सीडेंट होने के बाद में अगर कोई टूट फूट होती है तो उसकी सर्जरी मैं फ्री में करूँगा। अगर इस तरह के नेता लोग हमारे सर के ऊपर अगर हाथ रख रहे हैं तो हमने ये सोचा कि आज हम उनके साथ में चले जाए। आज वक्त उनका है, कल इंशाल्लाह हमारा वक्त आएगा और आज हम उनके वक्त में हम खड़े रहेंगे, उनके पीछे खड़े रहेंगे और हम 100% ये मेरे दोस्त जो आज भारत में कहा जा रहा है कि हिंदू मुस्लिम की एकता नहीं है, लेकिन हम बोलते हैं कि ये हिंदू है और ये मुसलमान है, ये इसकी जिंदगी साथ। क्या प्रतिक्रिया तुमची? आज आपल्या ब्रिज खाली ड्रायव्हर युनियननं आपल्याला भरपूर साथ दिलेला आहे। पूर्ण ड्रायव्हर सोबत एक झालेले आणि आजच्या या घडीला विलक्षणचा प्रेड आहे आमचा। या विलक्षणच्या प्रेडमध्ये पुरे ड्रायव्हर बंधू आणि आजूबाजूचे पूर्ण हमाल बंधू पण पूर्ण एक झालेले आहेत। तिथं एक झाल्यानंतर जे डॉक्टर राहुल पाटील साहेब आहेत त्यांना आपल्याला परभणीचे पालकमंत्री होताना बघायचं आहे। त्या हिशोबाने सर्वजण ड्रायव्हर एक झालेले आहे। आमदार तर ते कधी पण राहणार आहेत, पण पालकमंत्री आपल्याला पाहिजेत परभणी जिल्ह्याचा। त्या हिशोबाने आपल्याला हे कार्यक्रम असे एकच नाही तर परभणीच्या पूर्ण हजारो गल्ल्यानं हजारो पार्टनरनं हे कार्यक्रम घेणार आहेत आम्ही। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।